मनमाड शहरामधील ईदगाह परिसरामध्ये मध्यरात्री झालेल्या हल्ल्यामध्ये सुदर्शन सूरज चव्हाण या तरुणाची धारदार शस्त्रानं वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालंय। शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। प्राथमिक माहितीनुसार काही तरुणांच्या टोळक्यानं सुदर्शन चव्हाण याच्यावरती अचानक हल्ला केला। हल्ला इतका भीषण होता की त्याचा जागीच मृत्यू झालाय। घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत। भर रस्त्यामध्ये रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या सुदर्शनला पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच मनमाड उपविभागीय पोलीस अधीक्षक बाजीराव महाजन आणि पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला। पोलिसांनी काही संशयितांना देखील ताब्यात घेतले, त्यांची कसून चौकशी सुरू आहे। खुनामागील कारण अद्याप स्पष्ट नाहीये। दरम्यान पुढील तपास तर सुरू आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये आता पाठवण्यात आलाय। किरण आहेर, सी 24 तास, नाशिक।